आवर यूट्यूब चॅनल. आणि आज काय असं व्लॉग बनवायचं असं इंटेन्शन नव्हतं, पण मग विचार केला चला व्लॉग बनवूया. तर मग अर्ध्या रस्त्यात पोचल्यावर आम्ही व्लॉग स्टार्ट केला आहे आता. आणि आज बड्डे माझा, तर आम्ही निघालोय जायला त्र्यंबकेश्वरला. असं म्हणजे काही हे नाही आहे, म्हणजे मी बड्डेला आम्ही स्पेशली असं बड्डे करत नाही. आम्ही बड्डेला बाहेरच असतो नेहमी, 2-3 दिवस ट्रिप फॅमिलीसोबत वगैरे. पण या टायमिंगला सगळे बिझी असल्यामुळे थोडं प्लॅन कॅन्सल वगैरे झाला. सो आम्ही असंच आज निघालो जाण्यासाठी. बघू आता पुढे कसं काय काय होतंय. आम्ही आता पोहोचलो फायनली त्र्यंबकेश्वरला. किती वाजले? 11:15 झाले. आणि आम्ही कितीला निघालो होतो 8ला. ॲक्च्युली आम्ही 6ला निघणार होतो, पण उठलोच लेट, कारण की रात्री झोपायला लेट झालेलं. केक कटिंग आणि लाईट वगैरे गेलेली त्यामुळे. आणि बाकी मी कालचे रात्रीचे क्लिप्स पण ॲड केले मी घेतले होते. हो, आता बघूया दर्शन कसं भेटतं. आय थिंक तो गर्दी असेल, अधिक महिना चालू आहे त्यामुळे बघूया कसं दर्शन भेटतं वगैरे. तर फायनली लाईनमध्ये आलो आहे. खूप गर्दी आहे. आम्ही ऑनलाईन तिकीट काढलं आहे. त्याच्यामध्ये पण यांची फसवायचे धंदे आहेत की सांगतात आम्ही ऑटोने घेऊन जातो, इकडे चला तिकडे चला. आम्ही डिरेक्ट मोबाईलमध्ये काढलं आहे. स्मार्ट जॉब करा, स्ट्रगल करू नका. 2 मिनटात तिकीट मिळतं. फायनली आमचं दर्शन आत्ता झालं आहे. किती वाजले? 2:20 झाले. आणि आम्ही 11:30ला ऑनलाईन तिकीट काढलं होतं. म्हणजे 11:30ला आम्ही लाईनमध्ये स्टार्ट झालेलो, ते पण VIP लाईन आहे. आणि आता झाले 2:20. आत्ता जस्ट आमचं दर्शन झालं आहे. म्हणजे एवढी गर्दी आहे ना, एवढी गर्दी आहे तुम्हाला सांगूच नाही शकत. बट ठीक आहे, दर्शन मस्त झालं. असं काय असं धक्काबुक्की वगैरे असं काय झालं नाही, व्यवस्थित दर्शन झालं. आणि आता आम्ही काहीतरी खातो जाऊन, कारण की आम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे. आम्हाला खायला चान्सच नाही मिळाला, कारण की खूप टाईम मॅनेजमेंट झालं आमचं आज. सो आता पहिले जाऊन आम्ही आता लंच करू आणि मग आता आम्ही अजून एका स्पॉटवरती जाणार आहे. सो तिथे गेल्यावरती आम्ही तुम्हाला दाखवू की कुठे गेलो आहे. सो गाईज, आता आम्ही आलो आहे गणपती मंदिरमध्ये. काय आहे, नवसा गणपती देवस्थान ट्रस्ट. म्हणजे या गणपतीची स्टोरी मी तुम्हाला नंतर सांगते. आता आम्ही पहिले दर्शन घेतो मग सांगू. हे बघा, इथे गणपतीचं मंदिर आहे. आता आम्ही दर्शन घेतो पहिले. इथे खूप साऱ्या घंटी बांधलेल्या आहेत. साऱ्या घंटी बांधल्यात, म्हणजे आपला जर नवस पूर्ण होतं ना तर इथे घंटी बांधतात. आणि इकडे म्हणजे नवस म्हणजे देवाला आपली इच्छा बोलावी नाही लागत, ते मनातूनच ओळखून घेतात असं असतं. असं काहीतरी स्टोरी आहे. आम्ही फायनली घरी पोचलो आहे 9:30ला. आणि काय नाही, दुपारी लंच वगैरे केला. त्याच्यानंतर आम्ही लगेच ते गणपती मंदिरात गेलेलो, त्याचे बॉक्स मी टाकले आणि मग डिरेक्ट घरी आलो. असं ट्रॅव्हलिंगमध्ये असं काही जास्त घेतलं नाही आहे. आणि आता झोपू आम्ही लगेच, कारण खूप टायर्ड आहे, खूप जास्तच. कारण की रात्री तर जास्त झोप नाही झाली आहे. सो भेटूया नंतर कधीतरी दुसऱ्या ब्लॉगमध्ये, जेव्हा आम्ही कुठे जाऊ देऊ तेव्हा, किंवा काय असेल तेव्हा. असं काही नाही आहे. सो बाय, टेक केअर. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.